नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जालना जिल्ह्याची संपूर्ण माहिती। हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे। याच्या आधी आपण 3-4 जिल्ह्यावर व्हिडिओ बनवलेला आहे आणि संपूर्ण व्हिडिओ आहे ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघायचे आहे। त्या आणि या व्हिडिओची जर तुम्हाला PDF हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल अजून जॉइन नसेल केलं तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल टेलिग्राम चॅनलची, तिथे जाऊन तुम्ही जॉइन करू शकता आणि या सगळ्या PDF डाउनलोड करू शकता। जर तुम्हाला आणखी कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। महत्त्वाचं म्हणजे असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण बघून घेऊया की जालना या जिल्ह्याचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे। तर बघा, शक्यतो बऱ्याच जिल्ह्याचं मुख्यालय हे त्याच ठिकाणी असतं, तर जालना जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे ते जालना याच ठिकाणी आहे। आता आपण या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे ते आपण बघून घेऊया। बघा, हे जे तुम्हाला बोल्ड मध्ये दिसत आहे, डार्क मध्ये दिसत आहे, तर हे ऑफिशियल जी वेबसाईट असते गव्हर्नमेंट म्हणजे जालन्याची, तर त्याच्यावर 7687 चौरस किलोमीटर हे जे आहे जालना जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे। आणि हे जे आहे थोडंसं जवळपास दिलेलं आहे, हे सुद्धा तुम्ही थोडं लक्षात ठेवा, पण हे तुम्ही लक्षात ठेवायचंच आहे, ठीक आहे। तर जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे तर 7687 चौरस किलोमीटर, ठीक आहे। नंतरचा पॉइंट बघा, तर ते बघूया या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे। कोणत्या जिल्ह्याची तर जालना जिल्ह्याची। तर बघा, या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या आहे 19,58,483 ही जी आहे जालना जिल्ह्याची एकूण लोकसंख्या आहे। नंतरचा पॉइंट बघा, या जिल्ह्यामध्ये पुरुष महिला प्रमाण किती आहे। आता पुरुष महिला प्रमाण म्हणजेच काय तर 1000 पुरुषांमागे एकूण किती महिला आहे, प्रमाण किती आहे महिलाचं या जालना जिल्ह्यामध्ये तर ते आहे 937, म्हणजे 1000 पुरुष आहे त्याच्या मागे 937 महिला आहे, ठीक आहे। हे प्रमाण इथे असं दिलेलं आहे, 1000 पुरुषांमागे या जिल्ह्यामध्ये 937 महिला आहे। हे सुद्धा इथे डार्क मध्ये दिलेलं आहे, तर ऑफिशियल वेबसाईट वरून घेतलेलं आहे। आणि हे जे आहे 929 हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, पण हे कन्फर्म हे आहे, ठीक आहे। नंतर बघा, जालना जिल्ह्याची जी एकूण साक्षरता आहे तर ती आहे 73.61% किंवा 71.52%, ठीक आहे। हे तुम्ही दोन्ही लक्षात ठेवा, आणि ऑफिशियल वेबसाईटवर दिलेली आहे, तर हे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। ऑफिशियल वेबसाईटवर हे जे आहे 71.52% दिलेलं आहे, ठीक आहे। तर पुढचा पॉइंट बघा, या जालना जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत किंवा तालुक्यांची संख्या किती आहे। तर बघा, जालन्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत जालना जिल्ह्यामध्ये। ते कोणकोणते आहेत तर त्यामध्ये आहे जालना, अंबड, भोकरदन, घनसावंगी, परतूर, बदनापूर, मंठा आणि जाफराबाद। हे जे आहे 8 तालुके या जालना जिल्ह्यामध्ये आहे, ठीक आहे। बघा, आपण जेव्हा MPSCचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये एखाद्या जिल्ह्याचा आकार कसा आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात असायला हवं, कारण की आपल्याला याच्यावर प्रश्न विचारला गेलेले आहेत, ठीक आहे। प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा आपल्याला आकार सुद्धा माहीत असायला हवं, ठीक आहे। अशी डिटेल आपल्याला माहिती असायला हवी। तर बघा, या जालना जिल्ह्याचा जो आकार आहे, तुम्ही असं आकार वगैरे असं बघून घ्या या जिल्ह्याचा, ठीक आहे। कशाप्रमाणे दिसतो हे तुम्ही बघायचं आहे, ठीक आहे। तर बघा, या जालना जिल्ह्याला एकूण इतर किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला माहीतच असायला हवे, आणि ते जिल्हे कोणकोणते तर बघा, जालना जिल्ह्याला जळगाव जिल्ह्याची सीमा लागलेली आहेत, ठीक आहे। औरंगाबाद जिल्ह्याची सीमा लागलेली आहेत, बीड जिल्ह्याची सीमा लागलेली आहेत, परभणी जिल्ह्याची सीमा लागलेली आहेत आणि बुलढाणा जिल्ह्याची सीमा लागलेली आहे। तर ज्या जालना जिल्ह्याला एकूण इतर 5 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, ठीक आहे। पुढे सुद्धा ही आपण माहिती बघून घेऊया। बघा, पूर्वेला परभणी जिल्हा आहे, त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा आहे, पश्चिमेला औरंगाबाद जिल्हा आहे जसं मी दाखवलेलंच आहे, उत्तरेला जळगाव आहे आणि दक्षिणेला बीड जिल्हा आहे, ठीक आहे। या जालना जिल्ह्याला एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत। नंतरचा पॉइंट बघा, या जालना जिल्ह्यामधून कोणकोणत्या नद्या वाहतात, ठीक आहे। तर बघा, या जिल्ह्यामधून गोदावरी नदी वाहते, त्याचबरोबर दुधना, कल्याण, कुंडलिका, पूर्णा, खेळणा, गिरिजा, जीवनरेखा, जुई या ज्या सगळ्या नद्या आहेत या जालना जिल्ह्यामधून वाहतात, ठीक आहे। या जिल्ह्यामध्ये कोणकोणती खनिजे सापडतात
तर बघा कोणकोणत्या खनिजांचा साठा आहे या जिल्ह्यामध्ये, तर बांधकामासाठी लागणारा दगड मुख्यतः या जिल्ह्यामध्ये आढळतो आणि त्याचबरोबर नदी काठावरील रेती सुद्धा या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आढळते. कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर जालना जिल्ह्यामध्ये. नंतरचा पॉईंट बघा, तर या जिल्ह्यामध्ये प्रमुख शेतकी उत्पादने कोणकोणती घेतली जातात, जालना जिल्ह्याचे आपण बघत आहोत. तर बघा या जालना जिल्ह्यामध्ये मुख्य पीक म्हणजे ज्वारी आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये कापूस, ऊस, तूर, मूग, बाजरी, मका, भुईमूग, कडधान्य, द्राक्ष, केळी, मोसंबी ही सगळी पिके सुद्धा घेतली जातात. ठीक आहे. या जालना जिल्ह्यामध्ये हे सर्व जे पिकं आहेत ते उत्पादने घेतली जातात किंवा पिके घेतली जातात. नंतर बघा या जिल्ह्यामध्ये कोणकोणती आदिवासी जमाती आढळते या जालना जिल्ह्यामध्ये, तर जालना जिल्ह्यामध्ये लमाण आहे, त्याचबरोबर भिल्ला आढळते, पारधी, कैकाडी आणि इतरही आदिवासी जमाती या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. हे जे आहे तुम्ही लक्षातच ठेवायचे आहे. नंतर बघा या जिल्ह्याची काही विशेष माहिती आपण बघून घेऊया. इथे तुम्हाला पहिली लाईन जी दिसत आहे ना, तिथे फॉन्ट चेंज झालेला आहे. ठीक आहे. तर बघा जालना जिल्हा हा जो जिल्हा आहे महाराष्ट्राच्या मध्यभागी हा जिल्हा आहे, तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर 1 मे 1981 रोजी औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन झालेले होते आणि औरंगाबाद या जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना जिल्हा हा निर्माण करण्यात आलेला होता. कधी निर्माण करण्यात आलेला होता, तर 1 मे 1981. हे तुम्ही लक्षातच ठेवायचे आहे. एखाद्या जिल्ह्याची निर्मिती वर्ष कधी निर्माण झालेला होता हे तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतरचा पॉईंट बघा, जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे किती आहे, तर बघा 650 ते 750 मिमी हे जे आहे जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान आहे. ठीक आहे. पर्जन्यमान सुद्धा विचारल्या जातात, हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. नंतरचा पॉईंट बघा, जिल्ह्याचा उन्हाळा हा अत्यंत कडक असतो, त्याचबरोबर यामध्ये थंडी सुद्धा कडाक्याची पडलेली असते. म्हणजे उन्हाळा तेवढाच जास्त कडक असतो आणि थंडी सुद्धा चांगल्या प्रमाणात त्या जिल्ह्यामध्ये असते. ठीक आहे. नंतर बघा जालना जिल्हा हा पूर्वी निजाम राजाचा भाग होता, म्हणजे निजामाचा भाग होता. त्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्रामानंतर औरंगाबाद जिल्हा यामध्ये एक जालना तालुका झालेला होता. नंतर याचं विभाजन झालेलं होतं. 1 मे 1981 नवीन जिल्हा हा तयार करण्यात आलेला होता. ठीक आहे. 1 मे 1981 हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण की जालना जिल्हा याच दिवशी निर्माण झालेला होता औरंगाबाद या जिल्ह्याचं विभाजन होऊन. ठीक आहे. नंतरचा पॉईंट बघा, मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये हिरिरीने सहभाग घेऊन जालनावासियांनी महत्त्वाची भूमिका सुद्धा बजावली होती. जनार्दन मामा नागपूरकर यांनी सुद्धा मातृभूमीकरता आपल्या प्राणांची आहुती सुद्धा दिलेली होती. मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये खूप लोकांचा हात होता आणि जालनावासियांची महत्त्वाची भूमिका या संग्रामामध्ये होती. नंतरचा पॉईंट बघा, जालना जिल्ह्यातील जनतेने मराठा मुक्ती संग्रामामध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडलेली होती. ठीक आहे. हे जे सगळे पॉईंट आहेत ना, एक्झामच्या दृष्टीने सगळे महत्त्वाचे आहे. नंतरचे पॉईंट बघा, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये जाम या गावी समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म सुद्धा झालेला होता आणि हा जो पॉईंट आहे अत्यंत महत्त्वाचा असा पॉईंट आहे. ठीक आहे. नंतरचा पॉईंट बघा, उद्योगधंदे. तर बघा या जिल्ह्यामध्ये कोणकोणते उद्योगधंदे आहेत ते सुद्धा आपण थोडक्यात माहिती बघून घेऊया. भारताने अंतराळात सोडलेल्या उपग्रहाशी सातत्याने संपर्क ठेवण्याच्या सोयीचे ठरावे म्हणून जास्तीत जास्त सुकर व्हावे, अचूक व अत्यंत महत्त्वाच्या कार्यात कोणताही अडथळा येऊ नये यासारख्या अनेक तांत्रिक आणि भौगोलिक त्याचबरोबर शास्त्रीय दृष्टिकोनामुळे केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने जालना शहराजवळ उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र उभारले आहेत. हे अत्यंत महत्त्वाचा असा पॉईंट आहे. ठीक आहे. या जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, हे तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे. नंतरचा पॉईंट बघा, हा जालना जिल्हा जो आहे हा जिल्हा हायब्रिड सीड्ससाठी सुद्धा प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर स्टील मिलसाठी प्रसिद्ध आहे. बीडी उद्योग सुद्धा या जिल्ह्यामध्ये आहेत. शेतीवर आधारित उद्योगधंदे सुद्धा या जिल्ह्यामध्ये चालतात. तर शेतीवर आधारित उद्योगधंदे म्हणजेच काय, तर दाल मिल सुद्धा आहे या जिल्ह्यामध्ये. बियाणे बनवलेले जातात याचे उद्योग आहेत. तसेच मोसंबीसाठी सुद्धा हा जिल्हा प्रसिद्ध आहे. नंतरचा पॉईंट बघा, या जिल्ह्यामध्ये संकरित बियाणे प्रक्रियासारख्या कृषी आधारित उद्योगधंद्यासाठी हा सुद्धा जिल्हा प्रसिद्ध आहे. ठीक आहे. यामध्ये या जिल्ह्यामध्ये महिको, महिंद्रा, बेंजो, शीतल हे संकरित बियाणे उद्योग या जिल्ह्यामध्ये आहेत. ठीक आहे. बियाणांचे उद्योग जे आहे या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर जालना जिल्ह्यामध्ये. हा जो जालना जिल्हा आहे हा जिल्हा
स्टील ऑफ सिटी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर बियाणांची राजधानी म्हणून सुद्धा या जिल्ह्याला प्रसिद्ध आहे. ठीक आहे, जालना जिल्हा. नंतर बघा, हातमाग आणि यंत्रमागद्वारे सुद्धा कापड बनवण्याचे कारखाने किंवा महत्त्वाचे केंद्र या जिल्ह्यामध्ये आहे, जालना जिल्ह्यामध्ये. नंतर बघा, या जालना जिल्ह्यामध्ये काही महत्त्वाचे पर्यटन आणि धार्मिक स्थळे आहेत, ती सुद्धा आपण बघून घेऊया. म्हणजे इथे पूर्णच नाही आहे, जेवढे आहेत ते आपण बघून घेऊया. तर बघा, जालना शहराची म्मादेवी, आनंदस्वामी मठ, दुर्गामाता मंदिर, मत्स्योदरी देवीचे हेमापंती मंदिर, त्याचबरोबर राजूरचा गणपती, समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जाम तालुक्यामध्ये घनसावंगी, त्याचबरोबर प्रसिद्ध दुर्गा रवनापराडा तालुका अंबळ या ठिकाणी दरवर्षी मोठा उरूस भरतो. चक्रधर स्वामीचे मंदिर सुद्धा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीचे सुद्धा मंदिर या ठिकाणी प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे या जालना जिल्ह्याची आपण ठळक माहिती बघितलेली आहे. जेवढी एक्झाममध्ये विचारल्या जाते तेवढी आपण माहिती बघितलेली आहे. याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणखी जर कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. ते सुद्धा जे व्हिडिओज आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.